25 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊ. अबॅकस क्लिअर. ॲडिशन टू डिजिटची एवढी सगळी एक्झाम्पल बघितली आपण. आता आपण 3 डिजिटची काही एक्झाम्पल बघूया. 3 डिजिटची एक्झाम्पल आहे add 444 add 333 less 222. हे एक्झाम्पल आहे आपलं 3 डिजिटचं. आपण सॉल्व करून बघू. अबॅकस शीटवर आन्सर काय येतं आपलं ते. add 444 add 333 add 333 कसे ऍड करायचे. add 333 करायला आपल्याला add 3 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. add 3 चा कुठला फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल इकडे. add 3 चा आपल्याला स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. add 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे. add 5 less 2 add 5 less 2 add 5 less 2 add 333 झाले आपले. आता आपल्याला लेस 222 करायचे आहे. तर कसं करणार. लेस 222 लेस 222 झाले आपले. आन्सर आला आपला. आन्सर किती आहे आपलं 555. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊ. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 666 less 333 add 444. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करून बघू. आन्सर आपलं काय येतं ते. add 666 less 333 less 333. आता कसे करायचे. लेस 333 करायला बीट अवेलेबल नाहीये. मग काय करायचं. फॉर्म्युला यूज करायचा लेस 3 चा. कुठला फॉर्म्युला. स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला. इकडे आपण add 3 चा मगाशी फॉर्म्युला यूज केला पण तो add 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला होता. आता आपल्याला निगेटिव्ह स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. निगेटिव्ह स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे. लेस 5 add 2 लेस 5 add 2 लेस 5 add 2 लेस 333 झाले आपले. add 444. आता आपल्याला add 444 करायचे आहे. तर कसं करणार. add 444 add 444 करायला आपल्याला add 4 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. add 4 चा फॉर्म्युला काय आहे. add 5 less 1 add 5 less 1 add 5 less 1. add 4 चा आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे. add 444
लेस देन